त्र्यंबकेश्वर महाराजवती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, भारत माता की जय। आरती श्री गणपती ओंकारा औघ माता कोटी सूर्य समप्रभाकरा, समप्रभाकरा। ओ आळू आरती श्री गणपती ओंकारा बिंदू रूपे अचल अभय निर्णय निराकारा, योग माया अर्ध मात्रा विचारी भवसारा। ओ आळू आरती श्री गणपती ओंकारा पीतवर्ण आकार मात्रा ब्रह्म सुचकारा, उकार निवृत्त वर्ण रक्षसी अखिल चराचरा। ओ आळू आरती श्री गणपती ओंकारा लीन करसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा, अनन्य शरणागत या दासात परिदेधारा। ओ आळू आरती श्री गणपती ओंकारा। जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे, आघात महिमा तव चरणांचा वर्णायामती दया रे। अक्कल कोटी वास करुणिया दाविल्या गणित चर्या रे, लीला पाशे हस्त करुणिया तोडी रे भव भया रे। जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे, आघात महिमा तव चरणांचा वर्णायामती दया रे। यवने कुशिले स्वामी कहाणे अक्कल कोटी पहारे, समाधी सुखते भोगुनी भोले धन्य स्वामी वर्या रे। जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे, आघात महिमा तव चरणांचा वर्णायामती दया रे। ओंकारा आम्हा तुझा आसरा, मूलाधार जगद्गुरु तुझी ज्ञान जाणे कुणी, देवा विघ्नहरी आम्हावरी आरोहण माया गुणी। आनंद गंध विमला ज्ञान स्वरूपा साक्षी सदैव हृदयस्थी माय बापा, स्वामी समर्थ गुरु हरी सर्वतापा, दारी स्वरूप मज लावणी ज्ञान दीपा। धर्मानी कराल काल धर्मा शास्त्रानुवेगा मही, तत्वांचा लोमा कुशल दिले धुंडोणी सर्ववाणी। भक्ता न्याय प्रगता दंड करण्या येई रवे जयता, होईल ज्ञान भावे चरणी वंदी सदा दासहा। विधी हरे गुणे मिळाले परमगुरु सुरते देखता नेत्र झाले, अनुपम तो प्रीती न होतासी भक्त तो फल विदेशी करत। परमात्मा पुरुषोत्तमा घडले नारायण श्रीधरा, लीला विग्रही सुरधार हृदयी राहोनी आचरा। ज्ञाते भाव सर्व सदैव विसरो हा जीव तो दुसरा, अर्पित प्रेम जगी तो पदा प्रेमे जगत गुरुवरा। ब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिनिधी प्राचीन तुझ्या पदा, ओंकार स्वरूपा तू एक जननी दुर्वी नामा कला। भावे जागृतला पिवळी पडती दैनानी सर्वा पदा, गायत्री सुमे नमो करी कृपा आम्हावरी सर्वदा। राजा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल
ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त आलेलो आहोत. सगळे ग्रंथ आपण वाचलाय सारामृत आणि आपण गुरुपद घेणार आहोत. आता गुरुपद म्हणजे काय? गुरुशिवाय आपला जन्म सार्थक होत नाही. म्हणजे ज्याला गुरु आहे त्यांचे सगळं काही प्रश्न ते गुरु मिटवत असतात. बघा पहिलीमध्ये शाळेत घातलं की KG पासून गुरुच लागतात. घरात आपण किती शिकवा मुलांना ते कळत नाही, पण शाळेत गेल्याबरोबर मुलांना मॅडमनी सांगितलं किंवा गुरुजींनी सांगितलं की लगेच ते ऐकतात आणि त्या पद्धतीने सांगतात. आई वडिलांपेक्षा ते गुरुना मानतात. मग आपण पण कोण आहेत? आपण सुद्धा एक गुरुच्या सानिध्याखाली येऊन त्यांची प्रार्थना करून त्यांचं गुरुपद आपण आज घेणार. आता हे गुरुपद घेताना काय करायचंय तर 3 पळी पाणी गुरूंच्या डोक्यावरती घालायचे. तिचा मन डोक्यावरती जे तीर्थ टाकणार आहे, तुमच्या पायावरती जे तीर्थ टाकणार आहे ते मी प्राशन करणार आहे. आणि त्याप्रमाणे आजपासून तुम्ही माझे वर्षभर कोण आहात तर तुम्ही माझे गुरु आहात, तुम्हीच माझे आई आहात, तुम्ही माझे बंधू आहात, तुम्ही माझे वडील आहात. त्याप्रमाणे माझं संरक्षण करा. प्रत्येक संकटामध्ये येणाऱ्या संकटाला तुम्ही मला त्यातून काढून घ्या. कारण आताचं कलियुग असं आहे की जे या ठिकाणी येतात सेवा करतात त्यांना मागं खेचण्यासाठी अनेक लोक उभारलेले असतात. पण आपण ते करायचं नाही. ते काय करायचं की आपण स्वतः मी काय करतोय, मी करत नाही तर ते माझ्याकडून करून घेत आहे असं म्हणून या ठिकाणी यायचंय. दर गुरुवारी आणि सोमवारी आरती असते. आता हे गुरुपद घेतल्यानंतर आपण रोज 3 माळा ते 11 माळा करायच्या श्री स्वामी समर्थ म्हणून आणि 3 अध्याय वाचायचे. आधी केव्हाही वाचा, तुम्ही झोपताना सुद्धा वाचलं तरी चालतंय. किंवा आपल्याला माळ नसेल तर एक उदबत्ती लावा, देवासमोर उदबत्ती लावा. ती उदबत्ती संपेपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणा. 11 माळाच्या पेक्षा जास्त तुमचं नामस्मरण होते. आणि बघा आपल्या मनामध्ये अनेक विचार असतात ते आता आपण या ठिकाणी बसल्यानंतर काही डोक्या. व्हिडिओ आवडलेस तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.